शुभविवाह या मालिकेच्या 16 नोव्हेंबरच्या भागामध्ये रागिणी सांगत असते, आकाश बोल ना, फाईल टेबलावरती होती ना, मग तू काय केलंस इथे? तू उचललंस का? आकाश, ती खेळण्यातली फाईल नाहीये, खूप महत्वाची फाईल आहे. आकाश बोल लवकर, इतकी महत्वाची फाईल तू उचललीस का? आणि रागिणीचा स्वर वाढतो, तिचा आवाज थोडासा चढतो आणि आता ती आकाशवरती ओरडायला लागते. सगळ्यांनाच रागिणीच्या या वागण्याचं जरासं आश्चर्य वाटतं. भूमी म्हणते, आत्या आत्या थांबा ना. यावरती आता आजी सांगते, रागिणी अगं पोराचा चेहरा बघ, एकदम कोमेजून गेलाय, जरा शांततेत विचार की त्याला. तू असं वागू नकोस रागिणी, हे चांगलं नाहीये. त्यावरती भूमी सांगते, आत्या अहो बराच वेळ ज्या वेळेला आम्ही बाहेर होतो ना तेव्हा आकाश इथे नव्हता. त्या मधल्या वेळात कुणी आलं असेल तर आपल्याला खरंच माहीत नाहीये. मला ना काहीच कळत नाहीये की काय चाललंय ते. यावरती आजी म्हणते, पण एक गोष्ट महत्वाची आहे की सगळी प्रॉपर्टी भूमीच्या नावावरती आहे हे सिद्ध करणारी फक्त आणि फक्त हे मृत्यूपत्रच आहे. म्हणजे जोपर्यंत मृत्यूपत्र सापडत नाहीये, आपल्याकडे पुरावा नाहीये की भूमीच्या नावावरती ही प्रॉपर्टी आहे. पण जगन्नाथची ही शेवटची इच्छा असेल तर ती शेवटची इच्छेचा मान आपल्याला ठेवलाच पाहिजे आणि भूमीचा हक्क मला भूमीला द्यायलाच पाहिजे. पण तरी सुद्धा माझ्या मनामध्ये एक गोष्ट सतत येत आहे की इतकी महत्वाची गोष्ट जगन्नाथनी आपल्या कोणाला न सांगता रघुला का सांगितली? म्हणजे खरंच कळत नाहीये की रघुवरती एवढा विश्वास ठेवला पण घरच्यांवरती का नाही ठेवला, असा आजीला खूप मोठा प्रश्न पडलेला असतो. आजीला काय माहिती, जगन्नाथला या रागिणीचं सगळं कारस्थान कळलेलं असतं आणि तिच्यावरती विश्वास न ठेवता रघु आकांवरती विश्वास ठेवणं जास्त योग्य वाटलेलं असतं. अथर्व म्हणतो, हे सगळं असं असेल तर मामांच्या मनात नक्की काय आहे आपल्याला काही कळतच नाहीये. भूमी म्हणते, माझं तर डोकं चालणंच बंद झालंय. कुठच्या गोष्टीवरती विश्वास ठेवावा, कुठच्या गोष्टीवरती विश्वास ठेवू नये, मला खरंच काही कळत नाही. राजा आका म्हणतात, ए शांत हो भूमी, शांत हो बरं, स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. हे बघ, मला असं वाटतंय काहीतरी गडबड आहे. म्हणजे जोपर्यंत पेपर सापडत नाही तोपर्यंत आपल्याला कळणार सुद्धा नाहीये की हे सगळं कुणी केलेलं आहे किंवा ही प्रॉपर्टी भूमीच्या नावावरती आपल्याला करता पण येणार नाही. म्हणजे या घरात पौर्णिमा शिवाय असं कोणतरी आहे की ज्याला भूमीच्या नावावरती ही प्रॉपर्टी करून द्यायचं नाही. म्हणजे या कारस्थानामध्ये दुसरं पण कोणी सामील आहे. असं म्हणत राजा काका रागिणीकडे बघतात. रागिणी थोडीशी गडबडते आणि म्हणते, काहीही झालं तरी आपल्याला ते पेपर शोधायला पाहिजेत, माझं डोकं तर काही चालतच नाहीये. राजा काका म्हणतात, एक काम करूया, आपण एक दिवस अजून घालवूया. या एका दिवसामध्ये आपण सगळ्यांनी मिळून मृत्यूपत्र शोधूया. नाहीतर मग आपण पुढचा काय निर्णय घ्यायचा तो बघू किंवा पोलिसांची मदत सुद्धा घेऊ. असं म्हणत राजा काका आता मात्र रागिणीला हादरवतात पोलिसांचं नाव घेऊन. कारण जर प्रकरण पोलिसात गेलं तर वकील वगैरे सगळे सामील होत रागिणीच्या कारस्थानांचा पर्दाफाश होणार असतो. सगळेच जण हा बोलत असताना रागिणी विचार करते, अरे देवा, म्हणजे मी आणि पौर्णिमानी जर मृत्यूपत्र गायब केलेलं नाहीये तर हे मृत्यूपत्र गायब कसं झालं? म्हणजे काय चाललंय हे, माझं तर डोकं चालतच नाहीये. रागिणीला प्रश्न पडलेला असतो की मृत्यूपत्र गायब कोणी केलं, पण तिला वाटत असतं तितकी भूमिका ही मूर्ख नसते. भूमीनेच ते मृत्यूपत्र लपवलेलं असतं आणि ते पण रघु काकांच्या खोलीत येऊन. भूमी म्हणते, आत्या आजी मला माफ करा, पण जी सिच्युएशन आहे ना त्या सिच्युएशन मध्ये मी कोणावरतीही विश्वास ठेवू शकत नाही. कारण रघु काकांनी माझ्या हातापर्यंत हे मृत्यूपत्र पोहोचवण्यासाठी स्वतःच्या जीवाचं वरती खेळलेले आहेत. आज रघु काका हॉस्पिटलमध्ये आहेत या मृत्यूपत्रामुळे. म्हणजे नक्कीच या मृत्यूपत्राचं काहीतरी सत्य असेल जे माझ्यापर्यंतच पोहोचणं आवश्यक आहे. त्यामुळे जोपर्यंत हे सत्य काय आहे मला कळत नाही, खरा सूत्रधार कोण आहे मला कळत नाही, मी मृत्यूपत्र कोणाच्याही हाती लागू देणार नाही, ना आत्या ना आजी. असं म्हणत आता भूमीने एकदम योग्य निर्णय घेतलेला असतो आणि ते मृत्यूपत्र तिने आता रघु काकांच्या खोलीत लपवलेलं असतं. ती विचार करते की रघु काकांच्या खोलीमध्ये कोणी हे मृत्यूपत्र शोधायला येणार नाही, एवढं मात्र नक्की. म्हणजे भूमीने शेरा सव्वा शेर बनत रागिणीला मात दिलेली असते, कारण तिला आता रागिणीवरती पण विश्वास राहिलेला नसतो. दुसऱ्या दिवशी सकाळी आता पाडव्याची सगळी तयारी चालू असते. मानसी सांगत असते, ताई जर मला कोणी गेल्या वर्षी सांगितलं असतं ना की या वर्षी तुझं लग्न होऊन तू सासरी असशील, मी तर विश्वास पण नसता ठेवला. हा म्हणजे मला अथर्व आवडायचा, पण त्याच्यासोबत माझं इतक्या लवकर लग्न होईल, मी इथे येईन मला वाटलं पण नव्हतं. आता बघूया पाडव्याला मला अथर्व काय गिफ्ट देतोय तो. ताई ताई तुझं लक्ष नाहीये का? असं मानसी आता भूमीला हाताला धरते आणि हलवते. भूमी म्हणते, मनू हे जे सगळं चाललंय ना हे खूप विचित्र आहे ग. म्हणजे काय चाललंय मला स्वतःला समजत नाहीये. हे बघ ना, म्हणजे आकाशच्या बाबांनी माझ्या नावावरती का प्रॉपर्टी केली? बरं केलं ते केलं, पण हे मृत्यूपत्र घरात कुणा नाही दाखवलं, रघु काकांवरती नेलं. म्हणजे रघु काकांचं नक्की यांच्यावरती काय संबंध होता? रघु काकांवरती एवढा विश्वास का होता? भूमीला पडलेले सगळे प्रश्न ती मानसीला सांगत असताना आता इकडे पौर्णिमाला भेटायला रागिणी येते.
हातामध्ये मलम असतं आणि ती म्हणते घे लावून घे, कारण अशी रडणारी सून मला अजिबात नको आहे. त्यावरती पौर्णिमा म्हणते पण आई मी सगळा आरोप स्वतःवरती घेतला होता ना, मान्य केलं होतं ना की मी हे सगळं केलंय ते, पण मग नंतर तुम्ही मला चटका का दिलात असं म्हणत पौर्णिमा आता जाब विचारते. त्यावेळेला भूमी म्हणते बघ मनू, सगळं कसं विचित्र होत आहे. रघु काकांवरती हल्ला झाला, रघु काकांना मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. मला खरंच कळत नाही की या सगळ्यामध्ये कुणाचा हात आहे. माझं डोकंच चालेल असं झालेलं आहे. म्हणजे इतकं सगळं आहे घडतंय पण आपल्याला कळतच नाहीये कोण सगळं करतंय. मानसी म्हणते ताई तू काळजी करू नकोस, आज पाडवा आहे की नाही, पाडव्याच्या दिवशी सगळं काही ठीक होईल. तुला कोणत्याही प्रकारची चिंता करण्याची गरज नाहीये. सगळं काही देवावरती सोपव, स्वतःच्या मनाला इतका त्रास करून घेऊ नकोस. तुझ्या चेहऱ्यावरती हसू आण. ताई तुझा चेहरा बघ कसा झालेला आहे. तो तुझ्या चेहऱ्यावरती हसू आणणं महत्वाचं आहे, कारण तुझा चेहरा खूप उदास आहे, आज पाडवा आहे. हे सगळं आकाश ऐकत असतो आणि सायकल राणी सॅड आहे याचं त्याला खूप दुःख वाटतं. इकडे आता पौर्णिमाने जाब विचारल्यावरती तिला रागिणी सांगत असते अगं मूर्ख मुली, हे ज्या नाव कुणाचं होतं प्रॉपर्टीच्या पेपरवरती माझं, मग तुला असं तसं सोडलं असतं माझ्यावरती संशय नसता का आला. पौर्णिमा अगं खूप मोठं घबाड मिळण्यासाठी काहीतरी त्रास सहन करावा लागतोच की. उद्या भावी मालकीण आहेस तू प्रॉपर्टीची. एकदा का प्रॉपर्टी माझ्या नावावर झाली की अभिजितची बायको म्हणून तूच सगळ्याची मालकीण की नाही. त्यासाठी आता हा जळणारा हात जरा फुंकर मार, कारण याच हाताने भूमीच्या सह्या करून सगळी प्रॉपर्टी आपल्या नावावरती करून घ्यायची आहे, माहिती आहे ना. पौर्णिमा विचार करते किती क्रूर आहे ही बाई. म्हणजे ह्या बाईला खरंच दुसऱ्याबद्दल काहीच वाटत नाही, किती क्रूरपणाने ही सगळं हे बोलत आहे. आणि पौर्णिमाला पहिल्यांदा रागिणीची भीती वाटते. आता मात्र रागिणी सांगते पाडव्याची तयारी खालू चालू आहे, पण तुझं तिकडे काही काम नाही, कारण प्रत्येक फॅमिली फंक्शन मधून तुला मी बॅन केलंय ना, त्यामुळे पाडव्याला तू यायचं नाही, इथे खोलीत मस्तपैकी आराम कर असं सांगत आता इकडून रागिणी बाहेर पडते आणि पाडव्याची तयारी चालू असते. रागिणी राजा काकांना ओवाळत असते आणि राजा काकांना आजी म्हणते काय राजा काका गिफ्ट वगैरे आणलं की नाही तुम्ही आमच्या रागिणीसाठी. राजा काका म्हणतात तर पाडवा आहे ना असं म्हणत राजा काका रागिणीला गिफ्ट देतात. मग इकडे भूमी आकाशला ओवाळण्यासाठी येते. आकाशला भूमी ओवाळते आणि त्यानंतर आकाशने सुद्धा भूमीसाठी छानपैकी गिफ्ट आणलेलं असतं. आकाश म्हणतो सायकल राणी मी सुद्धा तुझ्यासाठी गिफ्ट आणलंय, पण भूमीच्या डोळ्यासमोरून काही जात नसतं. रघु काकांनी दिलेली फाईल, रघु काकांवरती झालेला हल्ला, त्यानंतर सगळं झालेलं कारस्थान, हे सगळं भूमीच्या डोळ्यासमोर येत असतं आणि रघु काकांवरती गोळ्यांचा केलेला आरोप. ती विचार करत असते जर रघु काकांकडे इतक्या विश्वासाने आकाशच्या वडिलांनी फाईल दिली होती तर रघु काका आकाशला नक्कीच या गोळ्या देणार नाहीत. मग गोळ्यांचं कारस्थान कुणी केलं, रघु काकांना कुणी अडकवलं. 1 ना 100 विचार आरतीच्या वेळेला भूमीच्या मनात येत असतात की पौर्णिमा एकटी हे करू शकत नाही. पौर्णिमाचा याच्यामध्ये काय स्वार्थ असणार आहे. म्हणजे पौर्णिमाने जे कारण दिलं ते तिला व्हॅलिड वाटतच नसतं. तिला अजूनही पौर्णिमा बोलते ते खरं आहे हे वाटतच नसतं. आणि हाच विचार करत असताना आकाश म्हणतो ए सायकल राणी अगं लक्ष कुठे आहे तुझं. मग भूमी भानावरती येते आणि आकाशची पुन्हा एकदा ओवाळणी करते. आकाश भूमीला छानपैकी गिफ्ट देतो आणि म्हणतो उघडून बघ बरं. भूमी गिफ्ट उघडते आणि म्हणते हे काय. त्याच्यामध्ये एक स्माइलीचा बॉल असतो. त्यावरती आकाश म्हणतो अगं तुझ्या चेहऱ्यावरती आनंद हवे ना, म्हणून हा स्माइलीचा बॉल मी तुला दिलाय, रिचार्ज कर तुझं स्माइलवर आहे असं म्हणत आकाशने खूप मोठं गिफ्ट दिलेलं असतं भूमीच्या चेहऱ्यावरती हसू आणण्यासाठी. मग भूमी छानपैकी हसते, त्या स्माईलकडे पाहते आणि म्हणते हे बघ सायकल राणी तुझी हसली की नाही. आता सगळेजण आनंदाने टाळ्या वाजवतात. मग आता मानसी आणि अथर्व यांचा पाडवा सेलिब्रेट होतो. मानसी अथर्वला ओवाळते आणि आता राजा काका म्हणतात काय रे अथर्व गिफ्ट वगैरे काही आणलेस की नाही. मग आता अथर्व म्हणतो हो तर मी गिफ्ट आणलंय. मग अथर्व सुद्धा मानसीला गिफ्ट देतो. छानपैकी आता सेलिब्रेट व्हायला लागतं. रागिणी म्हणते मी ना ऑफिसला चालले. आजी म्हणते आज. रागिणी म्हणते मग काय मला सुट्टी मिळणार का. आकाश चल ऑफिसला जायचं ना. यावरती भूमी सांगते आत्या तुम्ही पुढे व्हा, मी आकाशचं सूप औषधं बघते आणि मग ऑफिसला येते. भूमी विचार करते आकाश तू तर मला छान गिफ्ट दिलंस, पण आज मी तुला जे गिफ्ट देणार आहे ते तुला आवडेल की नाही मला माहित नाही. भूमीचं गिफ्ट असतं रघु काकांची भेट. भूमी आता हॉस्पिटलमध्ये रघु काकांना भेटायला आकाशला घेऊन जाते आणि त्याच वेळेला रागिणी ऑफिसला येते. इकडे आकाश रघु काकांना पाहतो आणि ए रघु काका काय झालं तुला असं म्हणत त्याच्या जवळ येतो. रागिणी ऑफिसला येते आणि ती जुने डॉक्युमेंट्स पाहते आणि कदमांना म्हणते काय हो कदम हे जुने डॉक्युमेंट्स इतके का काढलेत. कदम सांगतात मला न भूमी मॅडमनी सगळे जुने डॉक्युमेंट्स
काढायला सांगितले. रागिणी विचार करते, का बरं या भूमीला जुन्या डॉक्युमेंट्सचं करायचं काय असेल असा विचार करत ती बसलेली असताना आकाश रघुकाकांकडे पोहोचतो आणि रघुकाका काय झालं तुला, रघुकाका उठ ना. तितक्यात तिथे प्रशांत येतो आणि म्हणतो डॉक्टर व्हिजिटला आले होते, त्यांनी सांगितले की रघुकाका कोमात गेलेत. आता रघुकाका कोमात गेलेले आहेत आणि आता भूमी रघुकाकांकडून सगळं सत्य जाणून घेण्यासाठी उत्सुक आहे. रघुकाका शुद्धीवती आहेत, सगळं सत्य सांगणार आणि मालिका एका वेगळ्या वळणावरती जाणार.